Next topic is equivalent symmetry elements or operations. Okay, equivalent symmetry operations or symmetry elements. काही मॉलिक्युल्स असे असतील का ज्यांच्यात एकापेक्षा जास्त सिमेट्री एलिमेंट्स प्रेझेंट असतील एकाच टाईपचे, तर त्याच्यात इक्विव्हॅलेंट सिमेट्री एलिमेंट कोणते आणि इक्विव्हॅलेंट सिमेट्री ऑपरेशन्स कोणते आणि ते कसे ओळखायचे, ते आज आपला टॉपिक आहे. ठीक आहे, ते आपण आज या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात अगोदर इक्विव्हॅलेंट ॲटम आपण समजून घेऊ. व्हॉट इज मीन बाय इक्विव्हॅलेंट ॲटम? इक्विव्हॅलेंट ॲटम म्हणजे सारखे ॲटम्स कुठल्याही मॉलिक्युलमध्ये. तर अकॉर्डिंग टू सिमेट्री आपण इक्विव्हॅलेंट ॲटम कोणाला म्हणतो? मॉलिक्यूल इन विच ॲटम्स आर इंटरचेंज बाय वन अनदर बाय अप्लाइंग सुटेबल सिमेट्री ऑपरेशन. एखादं सिमेट्री ऑपरेशन अप्लाय करून जर ॲटम्स एकमेकांमध्ये एक्सचेंज होत असतील तर त्या ॲटम्सला आपण इक्विव्हॅलेंट ॲटम असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, प्लॅटिनम ट्रान्स डायक्लोरो ड्रायब्रोमो प्लॅटिनमचा हा एक एक्झाम्पल. ठीक आहे, याच्यात 2 क्लोरीन ॲटम काय मग इक्विव्हॅलेंट आहे आणि 2 ब्रोमाइड आयन काय मग इक्विव्हॅलेंट आहे. ते पाहता क्षणी आपल्याला स्ट्रक्चरमध्ये दिसत आहेत, तरीसुद्धा अकॉर्डिंग टू सिमेट्री आपण लक्षात जर घेतलं तर असा एक ॲक्सिस आपण पास करू शकतो 2 ब्रोमीनमध्ये असा. ठीक आहे, आणि या 2 ब्रोमीनला आपण ॲक्सिस पास करून असं रोटेट करू शकतो. ठीक आहे, किंवा असा एक प्लेन याच्यातनं पास करून या दोघांना आपण रिफ्लेक्ट करू शकतो. म्हणजेच हे दोघं क्लोरीन ॲटम एक्सचेंज होती CL1 CL2 असं. तिथे 2 क्लोरीन ॲटम अशा पद्धतीने CL2 CL1 आणि हे तुमचा हा ब्रोमीन आणि हा ब्रोमीन, किंवा या ब्रोमीनमधनं पास करून आपण या क्लोरीनमधनं पास करून या ब्रोमीनचं एक्सचेंज आपण करू शकतो. म्हणून हे दोघं क्लोरीन आणि हे दोघं ब्रोमीन या मॉलिक्यूलमध्ये कसे आहेत तुमचे इक्विव्हॅलेंट ॲटम्स आहेत. ठीक आहे, तर जसं इक्विव्हॅलेंट ॲटम आपण म्हणतो तसं इक्विव्हॅलेंट सिमेट्री एलिमेंट्ससुद्धा असतात. ते समजून घेण्यासाठी परत एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट आपण पाहू, त्याचं मिनिंग पाहू. ठीक आहे, स्टेटमेंट मी लिहून घेतो. वेन इक्विव्हॅलेंट सिमेट्री एलिमेंट कोणाला म्हणतो मग आपण? वेन वी कॅन कॅरी अ सिमेट्री एलिमेंट A to the symmetry element B. We can carry out the symmetry element A to the symmetry element B by a symmetry operation X and then we carry back B to A by the reverse of the operation, that is X minus. Then we call elements A and B are equivalent symmetry elements. ठीक आहे, सिम्पल स्टेटमेंट आहे. फक्त ते स्टेटमेंट आपण समजून घेऊ, तेव्हा ते व्यवस्थित समजेल. स्टेटमेंट काय आहे? वेन वी कॅरी आउट द सिमेट्री एलिमेंट A टू सिमेट्री एलिमेंट B बाय सिमेट्री ऑपरेशन X अँड देन वी कॅन कॅरी बॅक B टू A बाय रिव्हर्स ऑफ ऑपरेशन
x minus, then we call A and B are equivalent symmetry element. ही स्टेटमेंट समजून घेण्यासाठी आपण एक स्क्वेअर प्लेनर मॉलिक्यूल घेऊ, झेनॉन टेट्राफ्लोराइड. ठीक आहे, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स XCF4 स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे. झेनॉन सेंटरमध्ये आहे आणि त्याला 4 फ्लोरीन ॲटम्स अटॅच आहेत एका प्लेनमध्ये. ठीक आहे, या फ्लोरीनला मी लेबल केलं F1, याला F2, F3, F4. ठीक आहे, आता सगळ्यात अगोदर आपण कोणकोणते रोटेशनल ॲक्सेस याच्यात पॉसिबल आहेत ते पाहू, म्हणजे मॉलिक्यूल कसं रोटेट होऊ शकतो. एक तर असा एक ॲक्सिस ह्या झेनॉन ॲटममधनं डायरेक्ट वरून असं वरून डायरेक्ट एक झेनॉनमधून सेंटरमधून एक असा ॲक्सिस मी पास करू शकतो. ठीक आहे, असं झेनॉनमधून एक ॲक्सिस पास करून मॉलिक्यूलला असं फिरवू शकतो. ठीक आहे, मग झेनॉनमधून जर ॲक्सिस पास केला असा तर मॉलिक्यूल असा फिरेल 90 डिग्रीने. म्हणजे F1 इज चेंजेस टू F2, F2 इज चेंजेस टू F3, F3 चेंजेस टू F4, F4 इज अगेन चेंजेस टू F1. अशा पद्धतीने मॉलिक्यूल असा फिरेल. ठीक आहे, असा फिरेल. हा एक रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे. 90 डिग्रीने मॉलिक्यूलला रोटेट करू शकतो आपण असा एक ॲक्सिस करून. ठीक आहे, आणि तो कोणता C4 ॲक्सिस आहे, रोटेशनल ॲक्सिस. C4 मी का म्हटतं त्याला, कारण की अँगल किती अँगलने रोटेट केलं, 90. मग 360 डिवायडेड बाय 90 केलं तर ॲन्सर आपल्याला 4 मिळतं, म्हणून मी C4 ॲक्सिस म्हटलं. अजून कोणकोणते रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहेत. एक रोटेशनल ॲक्सिस तुमचा असा आहे. ठीक आहे, F2 आणि F4 याच्यातनं तो पास होईल. म्हणजे झेनॉन F2, F4 या 3 ॲटममधनं तो एक रोटेशनल ॲक्सिस असा पास होईल. ठीक आहे, आणि असा पास होऊन मॉलिक्यूलमधनं असा पास होत असल्यामुळे हे ॲटम तुमचे ॲज इट इज राहतील आणि मॉलिक्यूल असं रोटेट होईल. म्हणजे F1 इज चेंजेस टू F3, F3 चेंजेस टू F1. हा एक रोटेशनल ॲक्सिस झाला, ज्याला मी रिप्रेझेंट करतो C2ने. ठीक आहे, दुसरा एक रोटेशनल ॲक्सिस असा पॉसिबल आहे, F1, F2, F3. हा एक रोटेशनल आता लेबल करणार नाही. हा एक रोटेशनल ॲक्सिस असा पॉसिबल आहे आणि मॉलिक्यूल असा पण रोटेट करू शकतो आपण. F2 इज चेंजेस टू F4, F4 इज चेंजेस टू F2. बरोबर आहे. जसे हे 2 रोटेशनल ॲक्सिस आहे तसे अजून 2 रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहेत जे मॉलिक्यूलला बायसेक्ट करतात. हे मॉलिक्यूलच्या मधून पास होतात आणि काही 2 रोटेशनल ॲक्सिस मॉलिक्यूलला कट करतात, बायसेक्ट पास होतात. फॉर एक्झाम्पल असा एक झेनॉन ॲटममधून मी डायरेक्ट असा एक ॲक्सिस पास करू शकतो आणि मॉलिक्यूलला असा मी फिरवू शकतो या ॲक्सिसच्या भोवती. ठीक आहे, अशा पद्धतीने. म्हणजे हा पार्ट इकडे जाईल आणि हा पार्ट इकडे येईल. म्हणजे हा एक असा रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे. तसंच असा एक अजून रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे. ठीक आहे, असा तो झेनॉन ॲटममधून पास होईल आणि या ॲटम्सला तो रोटेट करेल. म्हणजे टोटल किती रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहेत, 4. हा एक रोटेशनल ॲक्सिस, हा दुसरा, तिसरा आणि चौथा. तर याला मी रिप्रेझेंट केलं C2 ॲक्सिसने, याला मी रिप्रेझेंट केलं C2 सिंगल डॅश, या ॲक्सिसला रिप्रेझेंट केलं C2 डबल डॅश आणि या ॲक्सिसला रिप्रेझेंट केलं C2 ट्रिपल डॅशने. ठीक आहे, तर या 4 रोटेशनल ॲक्सिस झाले. ठीक आहे, तर हे 4 सिमेट्री एलिमेंट्स पैकी कोणते इक्विवॅलेंट आहेत आणि कोणते इक्विवॅलेंट नाहीत असं लेबल केल्यानंतर तर आपल्याला असं वाटतं आहे की सगळेच रोटेशनल ॲक्सिस आहे, सगळ्यांचीच ऑर्डर सेम आहे, तर सगळेच इक्विवॅलेंट असतील असं नाही आहे. इक्विवॅलेंट सिमेट्री एलिमेंट कोणते ते काढण्यासाठी आपण काय करतो, त्या सिमेट्री एलिमेंटवर वेगळा सिमेट्री एलिमेंट ऑपरेट करतो, वेगळं एक सिमेट्री ऑपरेशन ऑपरेट करून चेंज जर सिमिलर मिळत असेल तर आपण म्हणतो की कोणते सिमेट्री एलिमेंट इक्वॅलेंट आहेत आणि कोणते इक्वॅलेंट नाही. तर आता पहा, हे 4 सिमेट्री एलिमेंट सोडून C2 सिंगल डॅश, C2 डबल डॅश आणि C2 ट्रिपल डॅश सोडून अजून एक मी रोटेशनल ॲक्सिस पास करू शकतो असा झेनॉनमधून वरून, आणि मॉलिक्यूलला
रोटेट करू शकतो असा. तर मग मी रोटेट केलं तर काय होईल, हा C2 ॲक्सिस C2 सिंगल डॅशमध्ये चेंज होईल का, नाही, हा F1 F2मध्ये चेंज होतो आहे ना. तर रोटेशन केल्यानंतर F1 इज चेंजेस टू F2 आहे. तर डायरेक्ट C2 ॲक्सिस कशात चेंज होतो आहे, C2 डबल डॅशमध्ये. ठीक आहे, C2 ॲक्सिस कशात चेंज होतो आहे, C2 ॲक्सिस इज चेंजेस टू C2 डबल डॅश. आणि हा C2 सिंगल डॅश आहे ना, हा C2 ट्रिपल डॅशमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे C2 सिंगल डॅश इज चेंजेस टू C2 ट्रिपल डॅश. बरोबर आहे. आणि परत फिरवलं तर काय होईल, हा C2 डबल डॅश हा C2कडे येईल आणि C2 ट्रिपल डॅश C2 सिंगल डॅशकडे येईल. म्हणजे ती स्टेटमेंट, इफ वी कॅरी आउट द सिमेट्री एलिमेंट A टू सिमेट्री एलिमेंट B बाय ऑपरेशन X, बरोबर आहे, अँड देन कॅरी बॅक B टू A बाय रिव्हर्स ऑपरेशन X मायनस, देन वी कॉल A अँड B आर इक्विव्हॅलंट सिमेट्री एलिमेंट. दुसरं सिमेट्री ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर आपण असं पाहतो की C2 डायरेक्ट चेंज होतो C2 डबल डॅशमध्ये. म्हणजे रोटेशनल ऑपरेशन ऑपरेट केल्यानंतर तो C2 सिंगल डॅशमध्ये नाही चेंज होत, C2 डबल डॅशमध्ये चेंज होतो. म्हणून C2 आणि C2 डबल डॅश हे सेम इक्विव्हॅलंट सिमेट्री एलिमेंट आहेत. आणि तसंच C2 सिंगल डॅश आणि C2 ट्रिपल डॅश एकमेकांमध्ये आपण चेंज करू शकतो बाय रोटेशनल ऑपरेशन. म्हणून C2 सिंगल डॅश आणि C2 ट्रिपल डॅश हे जे काय झाले मग इक्विव्हॅलंट सिमेट्री एलिमेंट. मग टोटल 4 ॲक्सिसपैकी C2 आणि C2 डबल डॅश हे सेम इक्विव्हॅलंट सिमेट्री एलिमेंट आहेत. आणि C2 सिंगल डॅश आणि C2 ट्रिपल डॅश हे काय आहेत मग इक्विव्हॅलंट सिमेट्री एलिमेंट आहेत. जसं ॲक्सिस आपण कन्सिडर केले तसे प्लेनसुद्धा आहेत. हे असे दोन व्हर्टिकल प्लेन, हे दोन सेम आहेत आणि हे डायहायड्रल प्लेन आहे. आता व्हर्टिकल प्लेन आणि डायहायड्रल प्लेन हे आता मी परत रिपीट करणार नाही, प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये आपण हे शिकलेलो आहे. मग ते हे 4 टोटल प्लेन्स आहेत. त्या 4 प्लेन्सपैकी 2 व्हर्टिकल प्लेन्स आहेत आणि 2 डायहायड्रल प्लेन आहेत. ते काय आहेत मग 2 वेगवेगळे इक्विव्हॅलंट सेट्स तुमचे तयार होतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इक्विव्हॅलंट सिमेट्री एलिमेंट्स त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलमध्ये काय मग कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल BF3 मॉलिक्यूल आहे. BF3 मॉलिक्यूलमध्ये 3 C2 ॲक्सिस पॉसिबल आहे. एक तर हा फ्लोरीन आणि बोरॉनमध्ये एक ॲक्सिस, असा एक ॲक्सिस आणि असा एक ॲक्सिस, बरोबर आहे. हा पण C2 ॲक्सिस, हा पण C2 ॲक्सिस आणि हा पण C2 ॲक्सिस. हे तिघं C2 ॲक्सिस इक्विव्हॅलंट आहेत. का, कारण की आपण तिसरं रोटेशनल ॲक्सिस पास करून यांना एक्सचेंज करू शकतो. असा एक C3 ॲक्सिस पास केला आणि मॉलिक्युलर रोटेट केलं तर हा C2 याच्यात चेंज होईल, हा याच्यात चेंज होईल. म्हणून ते तिघं C2 ॲक्सिस BF3 मॉलिक्यूलमध्ये काय आहेत मग इक्विव्हॅलंट सेट तयार करतात. ठीक आहे, 3 C2 ॲक्सिसेस. असे आपण प्रत्येक मॉलिक्यूल पाहून काय मग इक्विव्हॅलंट सिमेट्री एलिमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल बेन्झिन मॉलिक्यूल जर आपण सिलेक्ट केला तर बेन्झिन मॉलिक्यूलमध्ये किती C2 ॲक्सिस, किती रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल, एक तर C6 रोटेशनल ॲक्सिस जो सेंटरमधून पास होईल मॉलिक्यूलच्या, बरोबर आहे, आणि मॉलिक्यूलला असं रोटेट करेल. आणि अजून कोणते एक असा एक रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे जो मॉलिक्यूलच्या मधून पास होईल. अजून एक असा एक रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे, असा एक रोटेशनल ॲक्सिस पॉसिबल आहे. हे 3 रोटेशनल ॲक्सिस मॉलिक्यूलच्या मधून पास होतात आणि 3 ॲटममधून पास होतात मॉलिक्यूलच्या. ठीक आहे, आणि बाकीचे अजून 3 रोटेशनल ॲक्सिस आहेत जे बेन्झिनच्या ॲटममधनं पास होत नाही पण मॉलिक्यूलला बायसेक्ट करतात. एक रोटेशनल ॲक्सिस असा आहे, 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 जे मॉलिक्यूलला काय करतात मग बायसेक्ट करतात. तर इथे सुद्धा काय मग टोटल 6 C2 ॲक्सिस आहे. त्याच्यापैकी 3 मॉलिक्यूलला इंटरसेक्ट करतात, ते इक्विव्हॅलंट सेट तयार करतात, आणि 3 मॉलिक्यूलला बायसेक्ट करतात, ते वेगळं सेट तयार करतात इक्विव्हॅलंट सिमेट्री एलिमेंटचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण मॉलिक्यूल पाहून काय इक्विव्हॅलंट सेट ऑफ सिमेट्री एलिमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. हे पॉईंट ग्रुप डिस्कस करण्याच्या अगोदर डिस्कस करणं इम्पॉर्टंट होतं, कारण की पॉईंट ग्रुपमध्ये आपण जेवढे सिमेट्री एलिमेंट्स मिळतील त्या सगळ्यांना कलेक्ट करून कंबाईन करणार आहोत. आणि कंबाईंड कोणते सिमेट्री एलिमेंट कंबाईंड होतील मग जे इक्विव्हॅलंट असतील तेच काय मग तुमचे कंबाईंड होतील. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण डायरेक्ट पॉईंट ग्रुप डिस्कस करूया. थँक्यू.